आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांनाही त्यांनी दिलेले। निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल। सरसकट कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा होता जो चर्चेला गेला किंवा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तो कधीपर्यंत अपेक्षित आहे? असं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही, सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला कुठला निर्णय घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे। आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील। सध्याच्या निकषानुसार मिळणारी मदत आहे ती अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तर जे निकष आहेत त्यात काही सुधारणा होणार आहे? 100% शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही। आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे, परंतु मी तुम्हाला मागाही सांगितल्याप्रमाणे मदत जरी अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जी आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही। राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे, परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडे किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल। कॅबिनेटमध्ये ह्या बाबतीमध्ये चर्चा झाली। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये, कारण का तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेली 8-10 दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत, ते बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचं व्यथा शेतकऱ्यांचं नुकसान त्याची पाहणी आमच्या सर्वच या मंत्रिमंडळातल्या आमच्या सगळ्या सहकार्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या भागातला रिपोर्ट त्या भागातले सगळी वस्तुस्थिती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले। त्यामुळे त्या सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे, अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका, तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तीच भूमिका आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मदत ही राज्य सरकारच्या वतीने माझ्या शेतकरी बांधवांना केली जाईल। नाही, या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा विषय आहे, पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली, शेतकऱ्यांना जर आपण सहकार्य केलं तर आपोआप काय गोष्टी होतील आणि या बाबतीत आता नवीन काय जसे प्रश्न निर्माण होतील, प्रश्न आमच्या समोर येतील, त्या बाबतीमध्ये शेवटी हे राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे। शेवटी शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळं निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल। तुम्ही आता 8 दिवस दौरे केले, सगळ्या मंत्र्यांनी केले, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले, मग इतकं सगळं विधारक सत्र मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट मदत करण्याऐवजी तुम्ही पंचनाम्यांची वाट का पाहताय? नाही, पंचनामे आपण देतो ना, कलेक्टर लेवलला आपण सूचना दिलेल्या आहेत। कलेक्टर लेवलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सांग तूर डाळ वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे। काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये 10,000 5,000 रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय। आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही, उलट आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे, त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही, उलट आपल्याला आपलं एकच आपण वाट ह्याची पाहतोय की आजचे जे नियम आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला सरकार शेतकऱ्याला जादाची मदत करायची आहे।
त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि ज्यादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात लवकर केंद्राची आपल्याला आपण मदत मिळेल आणि जास्तीत जास्त जे आज आपण म्हणतोय की एवढं आपल्याला जे लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा ज्यादा ती ज्यादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. याच्यासाठी तुम्ही जो 2023चा GR आहे ज्याच्यामध्ये 3 हेक्टरचे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये केलं होतं जिरायत शेती, बागायत शेती आणि फळबागांसाठी, तर ते तुम्ही पुन्हा मर्यादा 100% ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे